दृश्यांमधून जे काही प्राथमिक चित्र समोर उभं राहत आहे त्याच्यामध्ये फाटक बंद करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून केला जातो आहे। मात्र तरी सुद्धा हे फाटक उघडून गेट ढकलून एकमेकांच्या अंगावरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न चाहत्यांकडून क्रिकेट रसिकांकडून होताना दिसतोय आणि त्याच्यातून हा प्रकार घडल्याचं सध्या समोर येत आहे। जेव्हा ही गर्दी जमायला सुरुवात झाली आणि आता ही दुर्घटना घडल्याचं देखील समोर येत आहे, त्यानंतर नेमक्या काय हालचाली होताना दिसतात सध्या पोलीस प्रशासनाकडून पूर्ण गेट बंद करण्यात आले। जेवढे चाहते आत गेलेले आहेत तेवढ्यांनाच आत सोडले गेलेले, मात्र तरीही आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की बाहेरही आता हजारोच्या संख्येने चाहते आहेतच, मात्र त्यांना आत जाता येत नाही आहे। पोलिसांनी घाई गडबडीत सगळे दरवाजे बंद करून घेतले, ज्यामुळे त्यांना आत जाता आले नाही। बोलू नका ना, मी फोनो देते ना यार। हॅलो। तर ज्या प्रकारे रीमा आपण पाहतो आहोत की कशा प्रकारे सध्या या ठिकाणी चित्र आहे आणि पोलिसांनी आत्ताच रीमा सांगत होती त्यानुसार गेट बंद केलेले आहेत, अनेक जण बाहेर, अजूनही मोठी गर्दी आहे। ह्या सगळ्याचे चित्र आहे, बाहेरची गर्दी आणि आतली गर्दी याविषयी आपण सांगत होता। रीमा, सोमेश कोळगे सध्या आपल्यासोबत कनेक्ट झालेले आमचे प्रतिनिधी। सोमेश, चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे, अनेक जण जखमी झाल्याचं कळत आहे। काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत, सध्या या ठिकाणी काय घडतंय? नक्कीच आज विक्ट्री परेड काढली जाणार होती बेंगलोरमध्ये RCBच्या विजयानंतर IPL मधल्या, आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या विजयानंतरच्या या विक्ट्री परेड दरम्यान 3 जणांची मृत्यू झालाय, जे झालेल्या सगळ्या चेंगराचेंगरीमध्ये। आणि त्यामध्ये जी आता माहिती मिळते त्यानुसार 2 पुरुष आणि 1 महिला यांचा समावेश असल्याचं कळतंय। बेंगलोर मधल्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर ही सगळी गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली। अनेकांना असं वाटलं पहिल्यांदा, गैरसमजाचा भाग म्हणून, की थेट फ्री तिकीट एंट्री आहे की तिकिटासह आतमध्ये एंट्री आहे, याविषयीचा कुठलीही स्पष्टता नव्हती। खूप मोठ्या संख्येने लोक चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली आहे। आणि या चेंगराचेंगरीमध्ये दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू झाल्याचं आता कळतंय। जे सध्या जखमी आहेत त्या जखमींना आणि सर्व तिथे या चेंगराचेंगरीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। भरपूर अचानक खूप मोठ्या संख्येने लोक तिथे जमा झाले होते आणि खरं तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सर्व खेळाडूंचा विशेष गौरव आणि सत्कार करण्याचा एक समारंभ हा चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता। IPL जिंकल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर पाऊसही पडला होता, तर त्यामुळे शक्यता आहे की कदाचित जमीन निसरडी झालेली असू शकते। पाऊस पडलेला असल्यामुळे लोक कुठेतरी आडोशाला उभं राहण्याचा प्रयत्न करण्याच्या याच्यात गर्दी असू शकते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी गर्दी ही अचानक अपेक्षेपेक्षा खूप जास्त होती आणि त्यामुळे या दरम्यान आता ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेली आहे असं आपण म्हणू शकतो। आणि या दुर्घटनेमध्ये आता 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते। सध्या जे सध्या या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत त्या सगळ्यांना या ताबडतोब इस्पितळात दाखल केलं जाते। साधारणपणे 25चा आकडा हा जखमींचा असू शकतो असा अंदाज आहे आणि 3 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत असा अंदाज आहे। परंतु तिथे प्रशासनाने एक आवाहन केलंय की सर्वांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने व्यवस्थित कुठली गर्दी न करता प्रशासनाशी सहकार्य करायचे। आता तिथे ज्यावेळी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर या विक्ट्री सेलिब्रेशनसाठी म्हणून लोक जमले, तर त्या दरम्यान झालेल्या गैरसमजामध्ये आणि लोकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे 25 जणांची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे असं कळतंय। 25 जण जे जखमी झालेत त्याच्यापैकी 6 जण हे आता त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जातं इस्पितळामध्ये आणि त्यासोबत 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते। याविषयीचे अधिकृत कोणत्याही स्वरूपाचा आकडा हा प्रशासनाने जाहीर केलेला नाहीये, पण 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्या पद्धतीने रॉयल चॅलेंजर बेंगलोरने IPLचा अंतिम सामना जिंकला
आणि त्यानंतर काल ही संपूर्ण रात्रभर बेंगलोर आणि संबंधित कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या विजयाचं सेलिब्रेशन आणि जो उत्साह होता तो उत्साह कालच्या आतषबाजीमध्येही दिसला होता आणि त्या अनुषंगाने कदाचित आज प्रशासनाने अधिकची खबरदारी घ्यायला हवी होती, कारण या प्रकारचा उत्साह आणि एवढा जल्लोष सगळ्या आरसीबीच्या फॅन्समध्ये असताना लोक संबंधित स्टेडियम जवळ मोठ्या संख्येने गर्दी करणार हे निश्चित होतं. दरम्यान तिथून सगळे खेळाडू आणि त्यांना घेऊन जाणारी बस जात असताना सुद्धा ती सुखरूपपणे बस आतमध्ये गेली आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या खेळाडूंना चीअरअप करण्यासाठी सगळे फॅन्स तिथे जमले होते आणि दुर्दैवाने ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेली आहे. तर त्यामुळे एक प्रकारे या आनंदाच्या उत्सवाला कुठेतरी गालबोट लागले असं सध्याचे चित्र आहे. सध्या जे या चेंगराचेंगरीत अडकले होते, ज्यांना ज्यांना त्रास झाला त्या सगळ्यांना तातडीने प्रशासनाने इस्पितळात सोमेश, जसं आपण बघतो आहोत कशा प्रकारे गर्दी झाली आणि त्यानंतर या चेंगराचेंगरीमध्ये अत्यवस्थ झालेल्यांना कशा प्रकारे वैद्यकीय मदत पुरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांना तातडीने इस्पितळामध्ये हलवलं जात आहे आणि इस्पितळात जाऊन उपचार सुरू करेपर्यंत त्यापूर्वी त्यांच्यावर प्रथमोपचार केले जात आहेत. काही जणांना श्वासांचा त्रास होतो आहे, काही जणांचा श्वास गुदमरलेला आहे. त्यांना एक प्रकारे पुन्हा एकदा श्वासोश्वास सुरू व्हायला मदत व्हावी यासाठी देखील काही नागरिक आणि तिथले स्वयंसेवक मदत करताना दिसत आहेत. मंगळुरूमधलं जर चित्र आपण बघितलं तर आज आरसीबी या विजेत्या टीमच्या IPL विजेत्या टीमच्या सत्कारासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक आणि क्रिकेटचे फॅन्स या ठिकाणी गोळा झालेले आहेत. मात्र अनेकांना फ्री पास वाटण्यात आलेले होते, मात्र पास नसलेले सुद्धा अनेक चाहते, शेकडो चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यामुळे एकाच वेळी प्रचंड गर्दी या ठिकाणी जमली आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं सध्या चित्र आहे. सोमेश, अशा प्रकारे गर्दी न करण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे का आणि कशा प्रकारे इथून पुढे अजूनही या ठिकाणी गर्दी आहे? बरेच लोक स्टेडियमच्या आतमध्ये आहेत, अनेक जण स्टेडियमच्या बाहेर देखील असल्याचं चित्र आहे. आत्ता सध्या या दृष्टीने अजून हा प्रकार वाढू नये किंवा पुन्हा अजून गर्दीची लाट येऊ नये यासाठी काय होताना दिसतं?